देवेंद्र फडणवीसांच्या नावाला आणि पुन्हा येईल जी घोषणा होती ती आता सत्यात उतरताना दिसते. विरोधकांनी खिल्ली उडवली होती. आज काय उत्तर आहे? मी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावाला अनेकांनी अनुमोदन दिलं आणि एकमताने सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती केली. कुठेही एकही सदस्यांनी स्वतंत्र मत व्यक्त केलं नाही आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव ओतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्रजींनी व्यक्त केला. 3 जण शपथ घेतील असं देखील आता चर्चा सुरू झालेली. काय नेमकं तथ्य आहे? 3 जण घेतले की त्यांच्याबरोबर आणखी बरेच नेते? मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारू नका. हा अधिकार देवेंद्रजीचा आहे. तुम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजींना विचारा. नेहमीच शुभेच्छा आहे. एक चांगला नेता आहे, सुस्वभावी नेता आहे. तर आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आत्ताही काम करतोय. तुम्ही असा का विचार करताय की एकनाथजींच्या बाहेर जाऊन आम्ही काम करतोय? नाही, हे तुमच्या बातम्या आता संपल्या. त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा. पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन. उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करू नका. हे विरोधी पक्षाचे काही लोक त्यांचे जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणून करतायत. पुन्हा येईल याची एक खिल्ली उडवली जात होती. मात्र आज पुन्हा एकदा ते चित्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसून येते. काय सांगाल? नाही, मग अहंकार हा असाच जातो ना. दुर्योधन दुःशासन यांना अहंकार आला. शेवटी त्या अहंकाराचं हे असं फळ असतं. सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. उद्धव ठाकरे आता बैठक घेऊन बोलताय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण कमी पडतोय लोकांपर्यंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आदेश दिले की आता मुंबई महापालिका आहे आगामी. अरे चिड़िया चुग गई खेत, फिर पछताने से क्या फायदा. और 2002 मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं जो काँग्रेस के साथ जाएगा दुकान बंद हो जाएगी. आपण आपल्या पित्याचंच ऐकायचं नाही असं कोणी ठरवलं असेल तर मग काय करायचं? जर 2019 मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता तर आज त्यांचा सन्मान कायम राहिला असता आणि माननीय मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्ची लागून त्यांची खुर्ची असते. हो, आता काय फायदा हो? आता तुमच्याकडे किती महागडं रिझर्वेशन असेल, गाडी सुटून गेली तर स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आली आणि तुमचं रिझर्वेशन त्या गाडीत बसवायचं काम झालं. असं कधी होते का? छूट गया. त्यांना निमंत्रण शिष्टाचारानुसार असतंच. ते विधान परिषद सदस्य आहे. एकदा त्यांना प्रश्न विचारा की ते येणार आहे का. फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता. पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून. चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची काळजी आहे. लोकशाहीचा अपमान कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या, त्याला सोडायचं नाही. एकदा तुम्ही माहिती घ्या. जिथं विधान परिषद सदस्य आणि माजी मुख्यमंत्री बसतील तिथं खुर्ची असणारच आहे. असा आहे की प्रोटोकॉलमध्ये शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जाता येतं. आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्याचा वय राज्यपाल महोदयांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या पेक्षा त्यांना मोठी खुर्ची द्या असं होतं का हो? प्रत्येक पदाचं महत्व आहे. चालेल म्हणजे चालवावंच का? राजशिष्टाचार आहे. जय विदर्भ.